इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि ह्याच्यावर नुसते व्हिडिओ बघून करायचं ही काय उपयोग आहे. आपल्या मनात जर असेल आपल्याला माहिती असेल तरच करावं. नुसतं लोकांचं बघून आपण केलं आणि काय आहे ते उपयोग नाही. तेवढ्या टायमिंगला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्यांची मार्केटिंग करतात आपण त्याच्या नादी लावून काय करायचं. आपला हाय ते बिझनेस सोडायचा मग कशी मला तोट्यात जायची गोष्ट. ह्याकडे पैसा समजा दुसरा चालू बिझनेस सोडून ह्याच्याकडे काय काय यायला लागले. आणि समज ते हायच ना काही सर्व्हिस वाले काही तिकडं हाय पण ते करता करता त्यांना वाटायला लागले ह्याच्यातले पैसा म्हणून इकडे येते मग त्यांचं दुहेरी लक्ष मग एकाच व्यवसायात लक्ष द्यायचं. हात सोडायचं पाहिजे पाठी असं व्हायला लागलं. असं व्हायला लागलं ह्याच्या म्हणजे शेळ्याकडे दुर्लक्ष होतं ना त्या टायमाला. माणसाला एकच असावं का शेळ्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही. एक दिवस सुद्धा आता मला एक दिवस सुद्धा इकडे तिकडे बाहेर म्हणजे जाता येत नाही. रोज त्यांचं बघायला यावंच लागतं त्यांना. पूर्ण ह्यांचा सांभाळच करावं लागतं. एक माणूस कंटिन्यू लागतो. एक दिवस मी नसेल तर काहीतरी कुठं होतं त्याच्यामुळे यांना बघणंच येऊन की एक दिवसात बा कोणाला काय आहे काय अडचण आडी अडचण नाही. समजा आता घरचीच आहे कोणाला काय कळतच नाही. समजा 2 दिवस ते आजार राहिले तरी पिल्लू त्यांना कळणारच नाही की पिल्लू आजारी. बरोबर शेळी पालन पण कोणाला पण नाही हे महत्वाचं आहे. कोणाला पण नाही. ज्याला जो पुरेपूर ह्यात उतरलाय पुरेपूर लक्ष देतोय त्याला सगळी माहिती त्यांनीच उगा म्हणजे कोणी करून नाही. माहितीच असली पाहिजे. याचा अभ्यास केल्याशी करूच नाही. म्हणजे ते सगळी माहिती घ्यायची. माहिती घेतल्याशी कोणीच करू नये. उगाच घ्यायचं उभं करायचं ते 100% तोट्यात. हा ना खरंच तोट्यात नाही. ज्याला माहिती नाही त्यांनी करणं म्हणजे तोट्यात चुकीचंच आहे. म्हणजे सगळं माहिती घेऊन सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन नंतर मग त्यांनी काय करायचं 1 किंवा 2 शेळ्या घ्यायच्या सांभाळायच्या. त्यांनी गडबड बी नाही करायची. 1-2 वर्ष सांभाळून पूर्ण अनुभव घ्यायचा. पूर्ण अनुभव घेऊनच यामध्ये उतरायला पाहिजे. नुसते व्हिडिओ बघून किंवा तुम्ही सक्सेस झालात म्हणून दुसरा होईन असं यामध्ये नाही.